रोहन रामदास ठाकूर, तदनंतर या ठिकाणी पुढील सन्मान असेल त्याच्यानंतर रोहन झाल्यानंतर प्रशांत ठाकूर, प्रीतम घरत आपण सुद्धा यायचं आहे आणि जाऊया. तदनंतर सामन्याला सुरुवात होईल आणि आवाजातील बाज असेल. अगदी आपण पाहिलं तर नक्कीच अगदी मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल, ज्यांचं अगदी या भाषेवरती तिन्ही भाषेवर किंवा राष्ट्रीय भाषा असेल या भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व असे मच्छिंद्र पाटील सरांकडे. हॅलो, थँक्यू सो मच समीरजी सोमणे सर, त्याचप्रमाणे नित्याजी पंडित आणि श्याम ठाकूर सर, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सरपंच चषक दुतूम आज पहिलीच रात्र आणि पहिल्या रात्री जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सरपंच साहिबा सुचिताताई ठाकूर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय, सर्वात आधी त्यांना सुद्धा वाढदिवसानिमित्त आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. आणि वळूया आपण मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी नूर 11 आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये निलेश 11 जावळे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना चित्तथरारक रंगला आणि या चिर्ले संघानं मात्र तो सामना जिंकला. इकडे आवरे संघाची सलामीची जोडी आपण पाहतो योगेश पाटील आणि सौरभ गावण. मनीष कडूचा पहिलाच बॉलवर चौकार आलाय. चौकारानं धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आपण पाहिला 4 धावेनं खातं उघडलंय ते योगेश पाटीलनं. आजच्या रात्रीमधील ही दुसरी लढत. गोलंदाज मनीष कडू सज्ज. पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय, कवसला बॉल सीमा रेषा पार. लगातारचा दुसरा चौकार. झाले नूर 11 आवरे, उरण पूर्व विभागामधील गाव. परंतु काय दमदार सुरुवात केली आहे आवरे संघानं. थोडंसं प्रेशर आता मात्र मनीष कडूवर सुद्धा असेल. चांगला गोलंदाज ओळखला जातो जावळे संघाचा. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू बिडॉनच्या दिशेमध्ये. तोपर्यंत मात्र एक सिंगल, एक रन आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेट करेल योगेश पाटील. टीमची टोटल 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. आवरे विरुद्ध जावळे असा हा सामना पाहायला मिळतोय. जावळे संघ सुद्धा बलवान संघ ओळखला जातो. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील प्रसाद घरतचा संघ. त्यामुळं आज चांगले सामने पाहायला मिळतील खरं तर तमाम क्रीडा रसिकांना. कटकण्याचा प्रयत्न, यावेळचा हा चेंडू टप्पा पडला आणि नंतर निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चौकारानंतर मात्र मनीष कडू थोडंसं कमबॅक करतोय ते निलेश 11 जावळे संघाकडून. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणाची मर्यादा 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. संपूर्ण 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आढळतील तुम्हाला. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंटला सापडलाय. चेल टिपलाय. पहिला धक्का लागेल नूर 11 आवरे संघ. आणि पाहायला गेलं तर सगळ्यात पाहायला गेलं तर मोठा झटका. सौरभ गावणला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. नक्कीच सज्जन श्रावण ठाकूर यांना विनंती असेल की या कॉम्बॉक्समध्ये. आणि या ठिकाणी पाहिलं तर प्रेमनाथ अनंत ठाकूर या दादांना विनंती करीन की सज्जन श्रावण ठाकूर अगदी भैरवनाथाचे निस्सीम भक्त दुतुम गावातील आपण पाहिले तर या ठिकाणी अप्रतिम अगदी ज्यांच्या माध्यमातून भैरवनाथाची अगदी आरती केली जातोय असे भैरवनाथाचे निस्सीम भक्त सज्जन श्रावण ठाकूर यांना यथोचित सन्मान करण्यासाठी विनंती असेल की नक्कीच प्रेमनाथ अनंत ठाकूर यांना विनंती करतोय की आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. O2 मच्छिंद्र सर. पहिला धक्का लागलाय. सौरभ गावण सगळ्यात मोठा अडथळा मी तर म्हणेन जावळे संघानं दूर केलाय. मनीष कडूच्या पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार मारले होते. योगेश पाटीलनं स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर चांगलं कमबॅक, सुंदर कमबॅक केले ते गोलंदाज मनीषनं. चिराग भोईर आलाय 3ऱ्या क्रमांकावर. डावखुरी हाताचा फलंदाज आवरे संघाचा.
चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा महत्वाची विकेट मात्र गमावले सौरभ गावंड. यानंतर भूमिका चिरले आणि खोपटे या दोन संघादरम्यान मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. इकडे थोडासा मिसक्यूट झालाय फटका आणि समोर अगदी कबा पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप मध्ये. 2 धाबा तर सहजतेनं पूर्ण होतील थ्रो जाईपर्यंत. या दुहेरी धाबा मिळतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 या आकड्यावर. 11 रन्स पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर नूर 11 आवरे संघ 1 गडी बाद 11 धाबा. आहेत सातत्यानं दरवर्षी देत असतील, परंतु आज औचित्य एका मोठ्या मंचावरती की जिच्या अभिष्ट चिंतनाला आमच्या दापोलकर परिवाराच्या माहेरकरणीच्या अभिष्ट चिंतनाला क्रिकेटचा महाकुंभ मेला आयोजित केला. हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर या मैदानावरती त्या नाईट टुर्नामेंटचं औचित्य आहे. गावच्या विद्यमान यशस्वी आदर्श सरपंचा सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांचं अभिष्ट चिंतन करताना दापोलकर परिवार आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं तर याच्यात अनेक दापोलकर परिवार आणि त्या परिवारातील सदस्य शुभेच्छा देताना दिसत आहेत. शुभेच्छा स्वीकारल्या जाऊया थेट दीपक पाटील सरांकडे, ज्या ठिकाणी ऐकायला मिळेल या मैदानावरचं धावतं विवरण. दुसरं षटक घेऊन जावळे संघाकडून प्रदीप कडू येतात. गोलंदाज तयार प्रदीप कडू. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. सर्कल रेस्ट्रिक्शन्स आणखीन एक ओव्हर मात्र मिळेल त्या औरे संघाला. ओव्हर द स्टंप्स मोठ्या फटक्यासाठी गेला होता, परंतु बिलकुल कनेक्शन नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. त्यामुळे पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये खास करून वेगळ्या रणनीतीनं ओपनर्स येत असतात मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. निदान 25, 28, 30 पर्यंत पोहोचावं. चांगल्या धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आल्या तर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये 10च्या सरासरीने जरी धावा आल्या तरी 55-60च्या आसपास धावसंख्या जाऊ शकते. एक चांगली टोटल ठरवू शकते. हा विचार घेऊन मनामध्ये बऱ्याचदा सलामीवर येत असतात. स्क्वेअर लेग कडे फिरवलाय हा फटका, वळवलाय बॉल स्क्वेअर लेग कडे. 2 रन्स सहजतेने मिळतील कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, त्यामुळे वॅकंट एरिया तुम्ही पहिल्या 2 ओव्हर्समध्ये निवडला शॉटसाठी. शॉट सिलेक्शन तुमचं उत्तम असेल तर धावा मिळतात आणि या 2 धावेनं टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. 13 ऑन अ बोर्ड. प्रदीप कडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलाय यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे सर्कल चेंडू. सिंगल मिळेल, एकच जाव. त्यामुळे तुम्हाला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये ज्या ठिकाणी क्षेत्र मोकळं आहे अशा क्षेत्रामध्ये जर फटकेबाजी केली तरच रन्स मिळवू शकतात आणि जास्त मिळण्याची संधी असते. त्यामुळे कुठेतरी या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फलंदाजांना सुद्धा आमिष खरं तर दाखवलं जातं क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमधून, परंतु बऱ्याच वेळेला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच कधी कधी निर्धाव षटक जाताना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल. चांगली सुरुवात केली गोलंदाज प्रदीप कडू यांनी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा दिल्यात. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला. द विकेट थोडासा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता चिरागनं, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र अपयश येत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. थोडासा शांत झालाय. पहिल्या 2 बॉलवर 2 सुंदर कव्हर ड्राईव्ह योगेश पाटीलच्या बॅटमधून दिसले होते आणि त्यानंतर मात्र नूर 11 आवरे संघाच्या स्क्वॉड मध्ये थोडासा सन्नाटा आहे. शांततेचं वातावरण मात्र पाहायला मिळतंय. क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दुसरा धक्का नूर 11 आवरे टीमला सोडावी लागेल क्रीज. चिराग बोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर.
रामनाथ ठाकूर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. जाऊया एक सत्काराकडे. विनंती असेल प्रेमनाथ दादांना की आपल्या पवित्र शुभ असते या ठिकाणी रोशन रामनाथ ठाकूर, अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटचे चाहते आणि माझे क्रिकेटपट्टू सुद्धा आहेत, त्यांना विनंती असेल की या कॉम्बॉक्समध्ये आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. ओ टू दीपक पाटील सर. पहिल्याही षटकाच्या 5व्या चेंडूवर विकेट आली होती, दुसऱ्याही षटकाच्या 5व्या बॉलवर विकेट आले. चौथा चेंडू दोनही ओव्हर्समध्ये निर्धाव आला होता, तिसऱ्या बॉलवर सिंगलच आली होती. असं सुद्धा बऱ्याच वेळेला साम्य कधी कधी ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रदीप कडू फार सुंदर बॉलिंग केले, फुल लेंथ होता. यावेळी स्लाइस आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये सरकलाय. एक सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर माझे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतील फक्त 15 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर, ज्या ठिकाणी पहिल्या 2 बॉल नंतर 8 होत्या आणि 2 ओव्हर्स नंतर मात्र नूर 11 आवरे संघ 2 गडी बाद 15 धावा. की तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ही फक्त मर्द मराठ्यांच्याच रक्तात होती. नक्कीच अप्रतिम धूण. तदनंतर हा पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच तिसरी मॅचसाठी अगदी कॉल असेल. भूमिका चिरले विपक्ष क्रिशा 11 खोपटे. नक्की दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल. ओ टू दीपक पाटील सर. पंकज घरत आलाय तिसरं षटक घेऊन. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 15, त्यामुळे चांगली षटकट हाताळलेत निलेश 11 जावळे संघाकडून. पंकज सुद्धा एक नामवंत अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पहिलाच बॉल फुल टॉस होता, समोर खेचला होता. ओ थ्रो पहा, खरं तर सरळ हातात द्यायचं होतं, कदाचित हातात द्यायचं की डायरेक्ट एष्ट्या उद्ध्वस्त करायच्या ही थोडीशी द्विधा मनस्थिती मात्र होती आणि त्याचमुळे अशा पद्धतीचा थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धाव फलकावर. थोडंसं लढावं लागेल. नूर 11 आवरे संघ काय दमदार सुरुवात केली होती. 2 चौकारानं असंच वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. पंकजचा हा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला, वाडी स्ट्रॉंग ऑनला, वाडे फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी. परंतु तदनंतर मात्र बॉल निघालाय. प्रसादचं कौतुक जरूर करत होतो, परंतु त्याच वेळेला मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय चेंडू आणि बऱ्याच अवधीनंतर आवरे संघासाठी हा येतोय चौकार. ट्रेंडिंग सॉन्ग आहे. थँक्यू डीजे मॅडी. हॅलो. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी बामणडोंगरीवरून समाधान ठाकूर आणि त्यांच्या मिसेस या ठिकाणी आणखीच अगदी ताईंना या लाख लाख शुभेच्छा असतील. अभिष्टचिंतन तसेच अंकुशदादा ठाकूर यांचं सुद्धा शुभ आगमन आहे. या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील या ठिकाणी आमच्या आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सरपंच ताईंना. 2 धावा मिळाल्या. थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केली आवरे संघाने ही धाव आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 22 धावा धाव फलकावर. योगेश पाटील आणि शिवम पाटील अशी जोडी सध्याच्या घडीला. योगेश पाटीलने डाव सावरलाय. दीपक सर, शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहू शकाल दत्त जयंतीचा उत्सव सातत्यानं वर्षानुवर्ष ज्या बामणडोंगरीमध्ये संपन्न होत असतोय, साजरा केला जातोय. मग राज्यस्तरीय भजन स्पर्धा असतील किंबहुना कैक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमानं आयोजित नियोजित केले जात आहेत, असे अंकुशजी ठाकूर, समाधान ठाकूर विथ फॅमिली, सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण पाहतोय मंचावरती. मी प्रथमतः बामणडोंगरीवरून आलेल्या या कुटुंबाचं ठाकूर परिवाराच्या वतीनं आणि सरपंचांच्या वतीनं करतोय सविनय सहर्ष स्वागत.
सुपर बॉलिंग. मागचे 2 चेंडू डॉट काढलेत ते पंकज करतनं आणि धावसंख्या आपण पाहतोय 22. त्यामुळे कुठेतरी हे जे डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ना याकडे लक्ष वेधावं लागेल, खरं तर द्यावं लागेल. प्रेमनाथजी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे मायेचा, प्रेमाचा आणि तदनंतर त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एक गोड आठवण त्यांच्या घरी किंवा दत्त मंदिरात असावी याच्यासाठी एक दिला जातोय मोमेंटो. अशा अवधूत चिंतन, अनंत विभूती, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, खरं तर अशा दत्तात्रेयांचे निस्सीम भक्त असणारा परिवार समाधान ठाकूर, अंकुश ठाकूर, बामण डोंगरी. हे षटक 8 धावांचं राहिलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 23 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. नूर 11 औरे संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. चला स्पीडअप करत राहा. जाऊया चौथ्या षटकासाठी. मनीष कडू आलाय. पहिलं षटक केलं होतं मनीषनं, 11 धावा आल्या होत्या. याच मनीष कडूच्या अगेन्स्ट योगेश पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले होते. सुंदर कव्हर ड्राईव्ह. चित्र थोडंसं बदललंय. 3 ओव्हर्समध्ये 23 धावा आल्यात आणि या 2 ओव्हर्समध्ये जर धावा केल्या नाहीत तर फार कठीण होईल, कारण प्रतिस्पर्धी टीममध्ये प्रसाद गरज सारखा विस्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे आता मात्र थोडंसं चार्ज व्हावं लागेल. लॉफ्ट केलंय बॉलला, उंच जास्त गेलाय. संधी आहे लॉंग ऑन फिल्डरला, धावत आलाय, झेल टिपलाय. प्रसादनं झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. 3रा धक्का लागलाय नूर 11 औरे टीमला. जायचं आहे लगेच त्या ठिकाणी. स्प्रे असेल तर घेऊन या. चला. आणि या ठिकाणी विनंती असेल की अतिथी देवभवनुसार किशोर वसंत पाटील यांना यथोचित सन्मान करण्यासाठी मी नंदू ठाकूर यांना विनंती करीन की आपण किशोर दादांना यथोचित सन्मान करायचे आहे. माझी स्कूल कमिटी आणखीच माझे अध्यक्ष त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. चला स्प्रे किंवा फर्स्ट एड घेऊन घ्या लवकरच, लगेच बँडेज किंवा असेल नंतर. ओके चालेल, ठीक आहे. बाउंड्रीवरती घेऊन जा त्या ठिकाणी प्लीज. कोणी आहे या ठिकाणी? फर्स्ट किट चंदू आपण घेऊन जा. आमच्या गावातील आणखीच आपण पाहिलं तर नवनिर्वाचित या ठिकाणी उपसरपंच चंद्रकांत दादा, आपल्याला विनंती असेल जाऊया ओटू नक्कीच दीपक पाटील सरांकडं. तर मनीष कडूला पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाले. नवीन फलंदाज राजा गावण. फुलर लेंथ होता यावेळेस मात्र आउटसाइड ऑफस्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन यावेळी जोडली जाईल औरे संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 24 धावा. अगदी संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. सुरुवात धुमधडाक्यामध्ये झाली होती, परंतु तदनंतर मात्र थोडासा डाव कोसळला. फार चांगली बॉलिंग दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रदीप कडू यांनी केली. ओ द स्टम्प्सला एज लागले आउटसाइड. इथे थोडासा गलीमध्ये फिल्डरला थोडासा चकवा दिला होता चेंडून. सिंगलच मिळेल. राहुल आहेत त्या ठिकाणी. सिंगलनं धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसेल. अगदी संत गतीनं शांततेनं नूर 11 औरे संघाचा धावफलक हळूहळू हळूहळू पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 25 धावा धावफलकावर. परंतु ही धावसंख्या मात्र समीर सर पुरेशी ठरणार नाहीये, कारण प्रसाद गरज म्हटला की अर्धशतक ठोकण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू.
आणि त्याच्यासमोर चांगलं आव्हान द्यावं लागेल, अन्यथा फुल टॉस होता, इकडे मात्र कनेक्ट झाला नाहीये. असा चेंडू पडला होता इकडे मनीष कडूचा की या चेंडूवर नक्कीच मोठा स्ट्रोक खेळणं अपेक्षित होतं, परंतु कनेक्ट झाला नाहीये. त्यामुळे फुल टॉसवर सुद्धा तुम्हाला टाइम करावं लागतं. सिंगल मिळाली फक्त, एकेरी रन्स धावसंख्येमध्ये वाढ होईल, 26 वर स्कोर. त्याचमुळे सुरुवात खरं तर जी विकेट होती सौरभ गावंडची ती फार निर्णायक होती या मॅचची. कणी बिग विकेट होती आणि स्वस्त्यात बाद झाला होता, 0 बाद झाला सौरभ गावंड. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्णपणे थोडीशी एनर्जी जाते संघातील. जेव्हा मुख्य खेळाडू बाद होत असतो तेव्हा कुठेतरी शोल्डर्स डाऊन होतात, कॉन्फिडन्स लूज होत असतो. आणि तेच घडलं कदाचित, कारण सुरुवात धूमधडाक्यामध्ये झाल्यानंतर सुद्धा डाव गडगडलाय तो नूर 11 आवरे संघाचा. चौथं षटक सुरू आहे. चावळे संघ म्हटला की साई देवा बैलाचे पालक आमचे प्रमोद शेठ कडू, वहा ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यानंतर आमचे चेतन दादा घरत असतील, अजय कडू असतील, बिग सपोर्टर्स राहिलेत. खरं तर नेहमीच या संघाच्या पाठीमागे भक्कम आधारस्तंभ त्यांचा राहिलाय. ऑन साईडला वळवलंय मिड विकेटकडे. चेंडू येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. सिंगलच मे एकच जाव. आतापर्यंत आपण पाहिलं तर या संपूर्ण इनिंगमध्ये आवरे संघाकडून 3 चौकार आलेत, मोठे स्ट्रोक्स, आणि 3ही चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून येताना दिसलेत. आणि दिग्गज खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर यष्टीरक्षक जगदीशजी दापोलकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय, परंतु थोडासा उशीर झालाय त्यांना. त्यापूर्वी ओळे संघ खरं तर पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. चांगली टक्कर दिली होती खरं तर, बॉसनं खूप सुंदर बॉलिंग केली होती. सिंगल येत आहे, बिलकुल बाउंड्रीज नाही आहेत, त्यामुळं संपूर्णपणे आवरे संघाचे पाठीराखे थोडेसे निराश होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतील, कारण बाउंड्रीज आलेल्या नाही आहेत या संपूर्ण इनिंगमध्ये. षटकार एकही आलेला नाहीये. त्याचमुळे कुठेतरी थोडंसं टेन्शन आता मात्र त्यांच्या स्क्वॉडमध्ये. हो, यावेळेस लॉफ्ट केलं, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सागर घर त्या ठिकाणी झेल टिपलाय मिड विकेटला. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल तो नूर 11 आवरे टीमला. चला, मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. पुढचा सामना असेल तो भूमिका 11 चिरले आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रिशा 11 कोपटे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या प्लीज, कारण या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत, त्यामुळं दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर पोहोचा. जर एकच टीमचा कॅप्टन उपस्थित झाला तर त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मोटर बाईक आहे या स्पर्धेमध्ये. आम्हाला ती पुरस्कृत केले रजा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मोहम्मदजी रजा साहेब, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर 2 स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय आणि मनोज तुळशीरामजी ठाकूर, त्याचप्रमाणे रोनित अशोक पाटील आणि ॲडव्होकेट आकाश पाटील यांच्या माध्यमातून 2 स्पोर्ट्स सायकल खरं तर आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचं सुद्धा या पुरस्कर्त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स शूज आहेत जे दुतुम ग्रामपंचायतीच्या सदस्या करिश्माताई रुपेश ठाकूर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी कैलासवासी कमलाकर जानू ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत कमलाकर ठाकूर, उपसरपंच दुतुम व कुमारी अपूर्वा चंद्रकांत ठाकूर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्यात, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला, मॅच चालू करा प्लीज. अंपायर्स, रात्रीची स्पर्धा आहे, बिलकुल वेळ देऊ नका खेळाडूंना, तंबी देत चला, गरजेपुरताच फक्त ब्रेक घेत चला. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. हॅलो, या ठिकाणी ही विनंती असेल, पंखिल ठाकूर, निलेश ठाकूर आणि प्रफुल्ल ठाकूर अगदी जयशिवराय सांस्कृतिकचे अगदी हे पाहिलं तर शूरवीर माऊली आहेत. विनंती असेल की नक्कीच आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. O2
नक्कीच दीपक पाटील सर. सिद्धार्थ पारंगे आलाय गोलंदाजीसाठी, पहिलाच वाईट करतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये आवरे संघाच्या धावफलकामध्ये. जगदीशजी दापोलकर द लेजंड क्रिकेटर, त्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रोनित दापोलकर. पण हार्ड हिटर बॅट्समन आहेत ते. ओ कनेक्शन प्रॉपर नाहीये. पहा बॉल तिकडेच यष्टीरक्षकाच्या दिशेनं जात असताना कोणती धाव नाहीये. मोठ्या स्ट्रोकसाठी अक्षरशः पाहायला गेलं तर औरे संघाचे पाठीराखे सुद्धा वाट पाहतात का इकडे बाउंड्रीज येऊ द्या, षटकार येऊ द्या, परंतु बिलकुल असं होताना दिसत नाहीये. टिचून मारा आपण म्हणतो ना, तसाच काहीसा निलेश 11 जावळे संघाच्या गोलंदाजांनी केलाय. सिद्धार्थ पारंगेचं शेवटचं षटक आहे. अभि नाही तो कभी नाही. औरे संघाला काहीतरी करावं लागेल. इकडे एज घेतले, बॉल पाठीमागे जात असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा झालाय आणि त्याचमुळे इकडे मात्र दुसऱ्या धावेचा अवधी मिळाला आणि या दोन धावा पूर्ण होतील, दुहेरी धावा मिळतील. थोडासा लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस जिंकायच्या असतील औरे संघाला प्रसाद घरतला सुद्धा शून्यावर बाद करावं लागेल, तरच कुठेतरी थोडीफार संधी मिळू शकेल. अन्यथा या 3 बॉलमध्ये निदान धावा तरी कराव्या लागतील. सध्याची परिस्थिती आपण पाहिली, 31 वर स्कोर आहे औरे संघाचा, 31. 4 फलंदाज गमावलेत. पारंगेचा हा बॉल जागेवरून स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर निघतोय बाहेरच्या बाजूला. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं हा चेंडू डॉट बॉल. पहिल्या 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3च धावा दिल्या. त्यामुळे सिद्धार्थ पारंगे सुद्धा खरं तर आज किफायतशीर बॉलिंग करतोय. पुढे सरसावत हा स्ट्रोक, यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह आहे आणि बॉल चाललाय तो सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. इकडे चौकार नक्कीच थोडंसं आत्मबल वाढवेल. 35 धावा धावफलकावर. हॅलो, चला नेक्स्ट मॅच. भूमिका चिरले विपक्ष क्रिशा 11 खोपटे, दोन्ही संघाचे कर्णधार. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लेग बायचा इशारा येत असताना पंचांचा. एक धाव एक्स्ट्राज मध्ये जोडली जाईल. आत्माराम कोळी सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे कल्हे गावचे भोसले सर आहेत, हिरामणजी भोसले. त्यानंतर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील सर आहेत रसायनीचे. हा थ्रो डायरेक्ट यष्ट्यांवर आहे, कदाचित तिकडे ट्रबल मध्ये असू शकतो. पाहूया. आणि जगदीश पारिंगे, चला आपण या थेट दापोलकर, जगदीशजी दापोलकर यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. खरं तर आज ते त्यांच्या ओल्याच्या टीमसाठी जरी असतील तरी तेवढेच आज सुचिता ठाकूर यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आहेत. आणि आज जगदीशजी दापोलकर यांचा आदरपूर्वक सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय प्रेमनाथजी ठाकूर यांच्या पवित्र शुभास्ते होतो आहे. TV अंपायर खरं तर इट्स आउट, बाद आहे धावचीच्या स्वरूपात. शेवटची 1 धाव संख्या काउंट केली जाईल आणि हा पहिला सत्र संपला जातो आहे. 37 धावसंख्या म्हणजे खरं तर एक लोएस्ट स्कोर आजच्या दुसऱ्याच सामन्यामध्ये पाहायला मिळतोय का. पुढचा सामना असणार आहे भूमिका स्पोर्ट्स चिरले विपक्ष खोपटे, क्रिशा 11 खोपटे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना लास्ट कॉल असेल, आहेत का. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया, ज्या ठिकाणी केला जाईल टॉस. हॅलो, टॉस केला जातो. या ठिकाणी भूमिका चिरडे विपक्ष क्रिशा 11 खोपटे, दोन्ही कर्णधारांना देऊया शुभेच्छा. आणि नक्कीच या ठिकाणी
चिर्ले संघाच्या वतीनं अगदी कर्णधार टिल द टॉस अँड हुज दिस द टॉस चिर्ले संघ आणि किचा चिर्ले संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस का बॉस झाला जातोय. जाऊया अगदी लगेचच त्वरित आपला जो काही निर्णय असेल नक्कीच भूमिका स्पोर्ट चिर्ले आपण लगेचच आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. चला जाऊया अगदी पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाने अगदी आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्या उभारलेली आहे 37 धावसंख्या उभारली आणि 38 धावांचं टार्गेट सेट करावे लागेल. नक्कीच पुन्हा एकदा तो पहाडी आवाज असेल आवाजातील बाज असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा समीर सोमणे सरांकडे जाऊया कर्जत. या ठिकाणी अप्रतिम अगदी टीम पाहिलं तर मग पंचांच्या भूमिकेत विशाल पाटील रसायनी तसेच या ठिकाणी आत्माराम कोहली कोंबड भुजे तसेच तिसरे पंच आहेत हिरामण या ठिकाणी भोसले आणखीच कल्लेवर्ण आहेत. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर समाजच्या माध्यमातून आपल्याला पहाडी आवाज अगदी अप्रतिम अगदी आता जो आवाज ऐकलात पलसपे गावावरून बिलॉंग करणारे अगदी अप्रतिम मराठी भाषेवरती ज्यांचा प्रभुत्व दीपक पाटील सर आणि कर्जतवरून पाहिले तर समीर सोमणे सर आणि तदनंतर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण हे आपण पाहिलं तर या ठिकाणी अजय पाटील तसेच या ठिकाणी बंटी पाटील श्रेयश पाटील तसेच जिग्नेश पाटील निशांत पाटील आणि संपूर्ण आज गुणतालिकेवरती या 3 दिवसामध्ये आपल्याला कांचन पाटील सर नक्कीच केवाले यांच्या माध्यमातून अगदी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या कोर्सवरती आपल्याला भूमिकेत पाहायला मिळतील. जाऊया या ठिकाणी. हॅलो, धन्यवाद श्याम ठाकूर सर, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद दीपकजी पाटील, त्याचबरोबर धन्यवाद रायगड भूषण, एक जबरदस्त आणि उत्कृष्ट निवेदक नितेशजी पंडित सर. 4-5 षटकांमध्ये फक्त धावा झाल्या त्या 38 धावसंख्येचं लक्ष्य मात्र इथे ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला. चला सलामीची जोडी पंकज घरत त्वरित मैदानात पाठवा, विलंब करू नका. निर्बंध कडक आहेत. खरं तर धुतुम आणि जावळेचे संबंध अगदी जवळचे आहेत. जेव्हा जेव्हा जावळेची स्पर्धा असते, कोणती डेची स्पर्धा असू दे नाईटची स्पर्धा असू दे, नेहमी धुतुम संघ खेळतो आणि आता धुतुमची स्पर्धा आहे तर जावळे संघ खेळतोय. आणि प्रसाद आणि मनीष ही सलामीची जोडी सध्या मैदानात दाखल झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर आवरे संघाकडून छोटं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कित्येकदा विशाल पाटील सर आपण पाहिलेले आहेत की लो स्कोरिंग मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना दाखवत असतात. सरपंच चषक या धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा 3 रात्रींची स्पर्धा, आजची पहिली रात्र आहे. मगाशी मी आवर्जून उल्लेख केला नितेश सरांचा की एवढा हा स्टेज भरलेला होता की प्रश्न पडला होता. जवळजवळ 1 मॅच सत्कार चालू होते आणि आत्ताही येत आहेत कित्येक जण. प्रत्येकाचा सत्कार मात्र इथे प्रेमनाथ ठाकूर साहेब करत आहेत. ही खरी ओळख आहे, म्हणजे हा त्यांचा परिचय, हा त्यांच्या कार्यातून त्यांना मिळालेला हा परिचय. या सर्वांचा मी इथे सहर्ष स्वागत करतो. DJ मॅडी भरपूर दिवसानंतर ते आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. पहिलं षटक गोलंदाजीसाठी कल्पेश ठाकूर आलाय आणि सलामीची जोडी प्रसाद गरत ऑन स्ट्राईक असेल आणि त्याच्या साथीला आहे मनीष कडू. 5 ओव्हर 38 करायचे. मॅच स्टार्ट करा त्वरित. प्रेक्षकांची गर्दी. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. दोन्ही टीमला मी सज्ज राहण्यासाठी इथे इशारा देतोय. जोरदार अपील पंचांकडे. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खालीच राहिला. का करू नये अपील. प्रसाद घरत समोर आहे, त्याची विकेट घेणं महत्वाचं आहे. कल्पेश ठाकूर आला, पहिला बॉल बीट करतोय तो नक्कीच प्रसाद घरतला. 38 धावांचं लक्ष. 5 षटकांचा हा सामना. थोडे उशिराने आज सामने सुरू झालेत. स्वीप केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. बॉल काढला प्रसाद घरतने कार्पेटच्या सहाय्यानं. बॉल सीमारेषा पार. चौकार.
शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चौकार आले दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद गरजच्या बॅटमधून. आता अगदी पंचांच्या बाजून हा बॉल काढलाय. आणखी एक चौकार प्रसाद गरजच्या खात्यामध्ये. समीर असेच चौकार पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. योगेश पाटीलनं सुद्धा 2 चौकारनं दमदार सुरुवात केली होती आणि त्यानंतर थोडासा डाव त्यांचा ढेपाळला होता. निलेश रामचंद्र ठाकूर साहेब आणि निलेशजी रामचंद्र ठाकूर साहेब, आपणास विनंती की आपण मंचावरती यावं. काय फटका खेचलाय. शॉट ऑफ द नाईट प्रसाद गरजचा हेलिकॉप्टर लँड झालाय सीमारेषा पार. दर्जेदार फटका प्रसाद गरज कडून. टाळ्या शिट्यांचं गजर होतं प्रसाद गरजच्या या फलंदाजीसाठी. षटकार. प्रसाद गरजच्या फटक्यासाठी होती. वेगवान चेंडू. कल्पेश ठाकूरनं देखील इथे प्रत्युत्तर दिले. पण टाळ्या शिट्याचा गजर जेव्हा मैदानात होतो तेव्हा एक वेगळीच मजा येत असते. प्रेक्षकांशिवाय कोणतंही आयोजन मोठं नाही. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती चहूबाजूने अगदी आपण पाहतोय. काँग्रेसचा निशाणी हात आणि त्याचा पट्टा. मिडॉनला फिल्डर आहे. झेल मात्र इथे सोडलाय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यस, तिसरे पंच. थर्ड अंपायर प्लीज चेक करा. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. विशाल पाटील सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. प्रसाद गरजने हा रिव्ह्यू घेतला. आतापर्यंत धावा झाल्या त्या 14. प्रसाद गरजच्या षटकारासाठी जो शिटीचा आवाज आला तो पंकज गरजच्या शिटीचा आवाज होता. प्रेक्षकांमधून, कारण फटकाच तसा होता. ज्या पातच राहावा असा फटका होता तो. पायातला बॉल अगदी समोर त्याने मात्र खेचला. आता पंच इथे निर्णय देतील. तर पंचांचा निर्णय येतोय इट्स अ नो बॉल. तर रिव्ह्यू रिटेन झालाय. सक्सेसफुल देखील राहिलाय. नो बॉल कॉल केलाय. चांगला निर्णय. लगेचच रिव्ह्यू घेतला प्रसाद गरजने आणि ते नो बॉल कॉल करण्यात आलेलं विशाल पाटील कडून. धावसंख्या 15-38चं लक्ष आहे. पुढचे दोन्ही टीम आपण सज्ज राहा. चिडले आणि त्यांच्या विरोधात क्रिशा 11 खोपटे या संघादरम्यान तिसरी लढत. भूमिका चिडले आणि क्रिशा 11 खोपटे तिसरा सामना. फ्रीटचा बॉल आहे. असे चेंडू टाकाल तर प्रसाद गरज त्या चेंडूंना सहजरित्या सीमापार पोहोचवेल यात शंका नाही. चौकार. नाही, क्रिकेटर येतो. क्रिकेटरला बॉल लागत नाही कधी. पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केलं प्रसाद गरजने. हे फलंदाजीतला अद्भुत रसायन आहे प्रसाद गरज. अर्धशतकांचा राजा म्हणून यंदाच्या वर्षी त्याच्याकडे सगळेजण पाहतायत. अर्धशतका आलीत त्याच्या बॅटमधून. धावा झाल्यात 19. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये काय खेळी साकारली होती प्रसाद गरजने, परंतु त्याचा संघ पराभूत झाला आणि तो त्या रेसमधून बाहेर गेला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या. 19 धावा झाल्यात. अर्धलक्ष पार झालंय आणि आता जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 19 करायचे. सेकंड ओव्हरमध्ये शिवम पाटील आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये एवढा सपाटून मार खाल्ला कल्पेश ठाकूरने. असं वाटलं की तो रोखेल, धावा देणार नाही, संघर्ष होईल, परंतु तसं झालं नाही. आवरे संघाकडून नूर 11 आवरे टीम कडून ड्राईव्ह केलाय समोर. अगदी स्क्रीनच्या समोर येऊन लॉंग ऑफचा फिल्डर तिथे चेंडू अडवतोय. समजदारीचं क्रिकेट. फलंदाज मनीष कडू कडून, कारण प्रसाद गरजच्या बॅटमधून धावा येतात हे ओळखून त्याने फक्त सिंगल घेतली. कुठेही ताकद लावण्याचा प्रयत्न केला नाही.
आणि स्ट्रायकिंग एंडला आणलं ते प्रसाद गरतला. सरपंच चषक 3 रात्रींची स्पर्धा आहे. आज पहिली रात्र, उद्या देखील 8 संघ खेळतील, परवाही 8 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये. नीटनेस का असं आयोजन, त्याचबरोबरीने क्रीडांगणावरती चहूबाजूने प्रेक्षकांची गर्दी सुरुवातीपासून आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता, यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न प्रसाद गरत कडून. निर्धाव चेंडूची सांगत, या चेंडूची गरज आहे नूर 11 आवरे संघाला. खास करून असे चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल तरच कमबॅक होऊ शकतो. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. संधीचा हा खेळ आहे, फक्त संधीच्या शेपटाला पकडायला हवं. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, काय कमालीची फटकेबाजी चालू आहे प्रसाद गरत कडून. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. भूमिका चिरले संघाचा निर्णय काय? फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतलेला आहे. स्वीपचा फटका खेळायचा होता, तो देखील खडे खडे, कोणतेही पदलालित्य नव्हतं प्रसाद गरजचं. धावा फार कमी झाल्या. महत्वाची विकेट पहिल्या डावाचा आपण विचार केला तर सौरभ गावणची विकेट, योगेश पाटीलची विकेट लवकरच गेले. योगेशने थोडा संघर्ष जरूर केला. फुल टॉस बॉल, गॅप मध्ये आस्ट्रोक, हा देखील चेंडू येईल मिड विकेट सीमारेषा पार. आणखी एक चौकार प्रसाद गरजसाठी. 38 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या मात्र इथे केला जातोय निलेश स्मृती जावळे संघाकडून. धावसंख्या 28 आणि आता विजयासाठी फक्त गरज आहे ती 10 धावांची. हळूहळू थंडी देखील वाढायला सुरुवात झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला लॉंग ऑफच्या दिशेने, फक्त एकच धाव. आता मात्र तो जो आत्मविश्वास होता तोही ढासळलाय. धावसंख्या तुटपुंजी राहिली. खरं तर प्रसाद गरज समोर असताना किमान 50-55चं टार्गेट असायलाच हवं होतं. पहिला सामना काय झाला, निधी एंटरप्राइजेस ओळे विरोधात आर्यन स्पोर्ट्स चिडले. अर्धशतक विजयी षटकार तो होता निर्दोष गरजचा. परंतु बॉसचं मी कौतुक करेल. सुरुवातीलाच मी म्हटलं की बॉसचं जीवन असू दे किंवा बॉस मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असू दे, कोणतंही संकट आलं तर त्या संकटाला निर्भीडपणे ते सामोरे जातात. आणि काय सामना त्यांनी रंगवला. खरं तर ते जेव्हा स्टेजवरती आले तेव्हा ते पटकन म्हणाले व्हाईट बॉल आला नसताना तर मग मजा आली असती. कारण 2 बॉल 7 तिथे जो व्हाईट बॉल पडला तिथे ते आणखी बॅकफुटला गेले आणि निर्दोष गरजने एक लांबलचक षटकार खेचत आपल्या संघाला विजयी करून दिलं आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतकही ठोकलं. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 29 आणि आता धावा करायचे त्या 9. 18 बॉल 9 धावा करायचे. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय चिराग भोईर. धावा करायचे आता 8. नेक्स्ट मॅच चिडले संघाने ते टॉस जिंकलाय. भूमिका 11 चिडले, त्यांनी फिल्डिंग स्वीकारले. त्यांच्या विरोधात मात्र खोपटे हा संघ फलंदाजी करेल. 30 धावा, फक्त 8ची आता गरज. यस, व्हाईट लाईनच्या अगदी आतमधून गेलाय. पंच इथे कोणताच इशारा देत नाहीये. निर्धाव चेंडू. शिवम पाटीलने देखील 9-10 धावा दिल्या. कल्पेश ठाकूरच्या विरोधात खरं तर जोरदार आक्रमण झालं. त्या षटकात थोड्या कमी धावा आल्या असत्या तर दडपण राहिलं असतं. 19 धावा आल्यानंतर मात्र तो दडपणच निघून गेला. लांब लचक, स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार प्रसाद गरजच्या बॅटमधून. जगदीश दापोलकर सध्या आपल्या समेत मंचावरती आहेत. कित्येक फलंदाजांना आपण पाहतो जगदीश दादा की ते बॅट वेट कमी वापरतात, म्हणजे कमी वेटची बॅट वापरतात. हा मला असं वाटतं एकमेव फलंदाज आहे प्रसाद गरज, त्याची बॅट एखाद्या नवीन फलंदाजाने घेतली तर ती त्याला उचलता देखील येणार नाही, एवढा बॅट वेट आहे.
धीम्या गतीचा चेंडू प्रसादला फसवलंय. हे करायचं होतं, कटर चेंडूचा वापर, गतीचा तुम्ही वापर प्रसादच्या विरोधात कराल तर तुम्हाला सपाटून मार मिळेल. आणि लेफ्टी बॉलरच्या विरोधात प्रसाद गरज घातकच आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. 14 चेंडू 33 वरती खेळतोय तो प्रसाद गरज. फलंदाजांचा बोलबाला, हातातून चेंडू निसटला आणि ते स्कोर लेवल 22च्या स्वरूपात ही एक धाव. धावा झाल्या त्या 37. नेक्स्ट मॅच भूमिका 11 चिडले. हा सामना समाप्त झाला की लगेचच तुम्हाला आतमध्ये जायचंय आणि फिल्डिंगची सजावट करायची आणि सलामीची जोडी मी आत्ताच म्हणेल आपण रेडी ठेवा. आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने या. क्रिशा 11 खोपटे याच खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण या त्वरित. क्रिशा 11 खोपटे आजच्या रात्री तिला दुसरा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो निलेश स्मृती जावळे हा संघ. फक्त एका धावेची गरज आणि ते विजयी चौकार व्हाईट प्लस व्हाईट. यस, व्हाईटच्या एका धाव्याने मात्र ते संघ विजयी होतोय. त्यानंतर हा चौकाराला विजयी निलेश स्मृती जावळे संघाचं अभिनंदन आणि पराभूत नूर 11 आवरे संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच